नमस्कार 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 शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनो. या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं वाचन कसं करायचं, या व्हिडिओमध्ये आपण पालकांना वाचनासाठी एक आगळा वेगळा उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्र ओळखा व त्यांचे शब्द लिहा हा उपक्रम, त्याचबरोबर निपुण भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षकांसाठी वाचनाचा एक उपक्रम, त्याचबरोबर पालक मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, जर तुम्हाला कमी वेळेत विद्यार्थ्याला वाचन शिकवायचं असेल तर आमच्या शाळेत राबवलेला वाचनासाठी खेड्यातली भाषा हा उपक्रम खूप उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा. क ख ग घ ङ च छ ज झ ण त्र ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ अक्ष अज्ञ अल अल अब अब अय अय अक अक अळ अळ अण अण अब अब अच अच अट अट अत अत अजगर अजगर अटकळ अटकळ अडचण अडचण अडसर अडसर अडगळ अडगळ अडचण अडचण अडसर अडसर अडगळ अडगळ अननस अननस अपचन अपचन अलगद अलगद अलबत अलबत अवखळ अवखळ अवघड अवघड अवजड अवजड कच कच कट कट कड कड कढ कढ कण कण कद कद कप कप कफ कफ कर कर कल कल कस कस कळ कळ कक्ष कक्ष खग खग खच खच खण खण खत खत खप खप खर खर खल खळ खळ गज गज गट गट गण गण गत गत गय गय गर गर गळ गळ घट्ट
घट घड घड घण घण घर घर घस घस घळ घळ चढ चढ चण चण चर चर चल चल चव चव छट छट छत छत छर छर छळ छळ जग जग जड जड जत जत जन जन जप जप जम जम जय जय जर जर जल जल जव जव झट झट झळ झळ टक टक टन टन टप टप टब टब टर टर टळ टळ ठक ठक ठग ठग डच डच डफ डफ डर डर ढग ढग ढब ढब तग तग तट तट तड तड तण तण तन तन तप तप तर तर तळ तळ तज्ञ तज्ञ थड थड थर थर थळ थळ दड दड दम दम दर दर दल दल दव दव दळ दळ दक्ष दक्ष धग धग धड धड धन धन धर धर धस धस नख नख नग नग नच नच नट नट नड नड नत नत नथ नथ नभ नभ नर नर नळ नळ पट पट पड पड पण पण पत पत पळ पळ पक्ष पक्ष फट फट फड फड फण फण फळ फळ बघ बघ बट बट बन बन बर बर बल बल बस बस बळ बळ भट भट भय भय भर भर भक्ष भक्ष मग मग मज मज मण मण मत मत मध मध मन मन मर मर मळ मळ यम यम यक्ष यक्ष यज्ञ यज्ञ रग रग रट रट रण रण रथ रथ रस रस लड लड लढ लड लप 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 लव लव लस लस लक्ष लक्ष वट वट वड वड वन वन वय
वय, वर वर, वश वश, वळ वळ, शक शक, षट षट, शत शत, शर शर, शव शव, शह शह, षट षट, सड सड, सन सण, सल सल, हय हय, क्षण क्षण, क्षय क्षय, क्षट अक्षट षट, अक्ष अक्ष, कडक कडक, कदम कदम, कदर कदर, कबर कबर, कमल कमल, कलम कलम, कलश कलश, कवच कवच, कवठ कवठ, कवन कवन, कसब कसब, कहर कहर, कळक कळक, खडक खडक, खबर खबर, गगन गगन, गजर गजर, गटर गबर गबर, गमन गमन, गरज गरज, गरम गरम, गवत गवत, गहन गहन, घटक घटक, घडण घडण, घमस घमस, घसर घसर, चटक चटक, चढण चढण, चपळ चपळ, चमक चमक, चरक चरक, चरण चरण, चलन चलन, छगन छगन, छळत छळत, जखम जखम, जगत जगत, जगन जगन, जडण जडण जडण, जतन जतन, जनक जनक, जमव जमव, जरब जरब, जलद जलद, जवस जवस, जवळ जवळ, जळण जळण, जळत जळत, जळव जळव, जहर जहर, झटक झटक, झडप झडप, झलक झलक, टणक टणक, ठणक ठणक, ठळक ठळक, डझन डझन डझन, डगर डगर, ढकल ढकल, ढवण ढवण, ढवळ ढवळ, तडक तडक, तडफ तडफ, तबक तबक, तरट तरट, तरस तरस, तळप तळप, दगड दगड, दफन दफन, दमट दमट दमट, दमन दमन, दरड दरड, दहन दहन, दळण दळण, धडक धडक, धरण धरण, धवल धवल, नगद नगद, नगर नगर, नजर नजर, नमन नमन, नरक नरक, नरम नरम, नवल नवल, नवस नवस, पकड पकड, पचन पचन, पठण पठण, पतन पतन, पदर पदर, परत परत, परम परम, परस परस,
पवन पवन, पसर पसर, फडक फडक, फणस फणस, फरक फरक, फलक फलक, फसव फसव, बगल बगल, बटन बटन, बटर बटर, बदक बदक, बदल बदल, बनव बनव, बबन बबन, बहर बहर, भगत भगत, भगर भगर भगर, भजन भजन, भरण भरण, भरत भरत, भक्षण भक्षण, मकर मकर, मखर मखर, मगन मगन, मगर मगर, मजल मजल, मटण मटन, मदत मदत, मदन मदन, मनन मनन, मयत मयत, मरण मरण, मलम मलम, यवन यवन, यमक यमक, यवत यवत, रगड रगड, रतन रतन, रबर रबर, रमण रमन, रमत रमत, रक्षक रक्षक, रक्षण रक्षण, लखन लखन, लगड लगड, लचक लचक, लटक लटक, लहर लहर, लक्षण लक्षण, वचक वचक, वचन वचन, वजन वजन, वतन वतन, वदन वदन, वरण वरण, वळण वळण, शतक शतक, शपथ शपथ, शमन शमन, शयन शयन, शरण शरण, शरद शरद, षटक षटक, षडज षडज, सकल सकल, सकस सकस, सडक सडक, सढळ सढळ, सतत सतत, सदन सदन, सधन सधन, सनक सनक, सफर सफर, सफल सफल, सबळ सबळ, समज समज, समर समर, समक्ष समक्ष, सरक सरक, सरस सरस, सबळ सबळ, समज समज, समर समर, सरक सरक, सरस सरस, सवड सवड, सवत सवत, सहज सहज, सहल सहल, सक्षम सक्षम, हजर हजर, हरण हरण, हवन हवन, हसन हसन, हळद हळद, हसव हसव, हजर हजर, आवजड अवजड, अहमद अहमद, अहमदनगर अहमदनगर, कचकच कचकच, कटकट कटकट, कडवट कडवट, कणकण कणकण, कणखर कणखर, करवत करवत, कसरत कसरत, कळकळ कळकळ, खडखड खडखड, खडबड खडबड, खटकन खटकन, खटपट खटपट, खणखण खणखण, खरवस खरवस, खसखस खसखस, खळकन खळकन, खळखळ खळखळ, गडबड गडबड, गणपत गणपत,
गरगर गरगर, गलपत गलपत, गवळण गवळण, घन घन घनघन, घर घर घरघर, घळ घळ घळघळ, चकचक चकचक, चकमक चकमक, चटकन चटकन, चटचट चटचट, चमचम चमचम, चरचर चरचर, चळवळ चळवळ, छन 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 छन, छम 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 छम, जगभर जगभर, जडवट जडवट, जनमत जनमत, जपतप जपतप, जरतर जरतर, जलचर जलचर, जळजळ जळजळ, झकपक झकपक, झगमग झगमग, झटकन झटकन, झटपट झटपट, झप झप झपझप, झरझर झरझर, डगमग डगमग, डमडम डमडम, डळमळ डळमळ, ढमढम ढमढम, तकतक तकतक, तगमग तगमग, तडफड तडफड, तनमन तनमन, तळमळ तळमळ, थडथड थडथड, थय 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 थय, थरथर थरथर, दगदग दगदग, दणकट दणकट, दशरथ दशरथ, धडपड धडपड, धडधड धडधड, धनगर धनगर, धपकन धपकन, धपधप धपधप, धरपकड धरपकड, नटखट नटखट, नटवर नटवर, नरहर नरहर, नगरकर नगरकर, पटकन पटकन, पटपट पटपट, पडतळ पडतळ, पळवड पळवड, परकर परकर, परवड परवड, फटफट फटफट, फडकत फडकत, फडफड फडफड, बडबड बडबड, बरकत बरकत, बळकट बळकट, बडबडत बडबडत, भरकन भरकन, भरभर भरभर, भळभळ भळभळ, मखमल मखमल, चमच मचमच, मटकन मटकन, मनगट मनगट, मरगळ मरगळ, मळकट मळकट, मळमळ मळमळ, मजजवळ मजजवळ, रटरट रटरट, रपरप रपरप, लकपक लखपक, लखकन लखकन, लखलख लखलख, लडबड लडबड, लटलट लटलट, लपवत लपवत, लवकर लवकर, लवलव लवलव, वख वख वखवख, वटवट वटवट, वरचढ वरचढ, वळवळ वळवळ, सनगर सनगर, सरपण सरपण, शरबत सरबत, सरसर सरसर, सळसळ सळसळ, हजरत हजरत, हातबल हातबल, हयगय हयगय, हरकत हरकत, हर 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 हर, हळहळ हळहळ, क्षणभर क्षणभर, कणभर कणभर. विद्यार्थ्याला वाचन शिकवताना पालकांना खूपच उपयोगी पडणारा हा उपक्रम सांगता येईल. तर बोलण्यामधून आपल्याला विद्यार्थ्याला शब्द शिकवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्या घरातील वस्तू असेल, परिसरातील वस्तू असेल, फळाचं चित्र दाखवून फळ हे नाव वाचायला शिकवायचं आहे.
त्याचबरोबर आपल्या घरातील वस्तू कप बशी कप दाखवल्यानंतर विद्यार्थ्याला कप हे नाव आपल्याला शिकवायचं आहे. तसेच घराचं चित्र विद्यार्थ्याला दाखवल्यानंतर बघा या पद्धतीने हे काय आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारून घर नाव असं लिहितात असं आपण विद्यार्थ्याला शिकू शकतो. तसेच बघा नळाचं चित्र दाखवल्यानंतर नळ या पद्धतीने नाव लिहिलं पाहिजे. सारांशरित्या आपल्याला घरातील परिसरातील वस्तू दाखवून त्याचं नाव लिहिणे हा उपक्रम पालकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. प्रत्येक पालकांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवणे खूपच महत्त्वाचे आहे. तुम्ही राबवाल अशी आशा 100% मी बाळगतो. प्रत्येक शिक्षक आपल्याला शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन उपक्रम राबवता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले चित्र ओळखायचं आहे आणि हे चित्र कशाचं त्याचं शब्द लिहायचं आहे. तर शब्द कुठे लिहायचा आहे? चॅट बॉक्समध्ये. बघूया कोण हुशार विद्यार्थी आहे. जो हुशार विद्यार्थी असेल तो चॅट बॉक्समध्ये आन्सर नोंदवेल. बघा पुढचं चित्र बघा. हे चित्र बघायचं आहे आणि चित्र कशाचं आहे ते चॅट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. 3 नंबरचं चित्र बघा. प्रत्येक शिक्षकाला सुद्धा हा उपयोगी उपक्रम आहे. तर चित्र बघा आणि इथं आन्सर नोंदवायचं आहे. इथं काय येईल? हे चित्र कशाचं त्याचं चॅट बॉक्समध्ये आन्सर नोंदवायचं आहे. त्यानंतर 4थ्या नंबरचं बघा. या चित्राकडे बघा आणि चित्र कशाचं याचं आन्सर चॅट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. तर हा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना उपयोगी ठरणारा हा उपक्रम वाचनाचा आहे. तर प्रत्येकाने तो शाळेत घरी राबवावा अशी 100% मी खात्री बाळगतो. पूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. मग या उपक्रमांतर्गत बघा विद्यार्थ्यांचं वाचन चांगलं होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कने सुरू होणारे शब्द आपण हा सराव विद्यार्थ्याकडून करून घेऊ शकतो. बघा कम, कड, कच, कम, कल, कर, कप, कमल, कवच, करम, कलस, कपट, कसर या प्रकारे क पासून सुरू होणारे शब्दांचा आपण सराव घेऊ शकतो. त्यानंतर बघा शिक्षकांसाठी वाचनाचा महत्त्वाचा उपक्रम आपण प्रत्येक शाळेत राबवू शकतो. विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त वाचनाचा सराव आपण करून घेऊ शकतो. त्यासाठी खने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्याला लिहून काढा, वाचन करा अशा पद्धतीने आपण त्यांचा सराव घेऊ शकतो. यामध्ये खत, खड, खप, खम, खर, खट, खबर, खडक, खतल, खलव असे शब्द जास्तीत जास्त खने सुरू होणारे शब्दांचा आपण सराव करून घेऊ शकतो. मराठी वाचन करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवावे? तर विद्यार्थ्याला बघा 14 खडीचे ज्ञान देताना अ, आ, इ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा ही ओळ पाठांतर असणे खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपण मराठी वाचन करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची ओळ जर ठरत असेल तर ही मधली लाईन. जर ही मधली लाईन विद्यार्थ्याला चांगल्या रीतीने पाठांतर असेल तर विद्यार्थी सहजरित्या कोणतेही शब्द आणि जलद गतीने आकलनयुक्त वाचन करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण काहीच नाही बिनकाण्याचे शब्द वाचन करताना सगळ्यात महत्त्वाचं खेड्यातली भाषा शिकवताना आपण ए फॉर ॲपल आणि अननस याला काहीच नाही असं आपण विद्यार्थ्याला सांगतो. म्हणजेच काय तर अननसला आणि ॲपलला हात नाही, पाय नाही, म्हणजे काहीच नाही. बिनकाण्याचे शब्द म्हणजे काहीच नाही असं आपण विद्यार्थ्याला सांगत राहतो. तर काहीच नाही म्हणजे ॲपल अननसवरून लक्षात आणून द्यायचं आहे त्याला. मग काहीच नाही म्हणजे काय? काना नसेल, पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार, वर रफार, वर अर्धा चंद्र हे कोणतेच
स्वरचिन्ह नसणार. हे आपल्याला जर विद्यार्थ्याला सांगता आलं तर त्याचं वाचन चांगल्या रीतीने होत असतो. तर आपण खेड्यातल्या भाषेच्या साहाय्याने वाचन कसं करता आणि खेड्यातली भाषा म्हणजे ती वाचन पद्धत कोणती ते आपण समजून घेतोय. तर सर्वात प्रथम खेड्यातली भाषा समजून घेण्याच्या अगोदर आम्ही हा शाळेवर राबवलेला प्रयोग आहेत. या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी 15 दिवसाच्या आतच चांगल्या रीतीने वाचन करत असतो. तर विद्यार्थ्यांना वाचनाची भाषा ही लवकर समजते. विद्यार्थी लवकर वाचन करतात. पाठांतर करावं लागत नाही. सहज, सोपी आणि आकलनयुक्त ही खेड्यातली भाषा पद्धत आहे आणि 15 दिवसातच हर एक विद्यार्थी या पद्धतीने वाचन करतो. चला तर मग समजून घेऊया की खेड्यातली वाचन पद्धत काय आहे. तर यामध्ये बघा, विद्यार्थ्याला कप हे नाव वाचताना क आणि हा अचा साऊंड उच्चार हे सांगायचं आहे. म्हणजे आपण बोलताना काहीच नाही येतोय. काहीच नाही म्हणजे काय? अचा साऊंड येतोय. काहीच नाही म्हणजे काय? तर कला काना नाही, विलांटी नाही. पला काना नाही, विलांटी नाही. आणि क बोलल्यानंतर हा स्वर येतोय. प बोलल्यानंतर स्वर येतोय. कला काना नाही, विलांटी नाही, उकार नाही, वर अर्धा चंद्र नाही. हे आपल्याला विद्यार्थ्याच्या लक्षात आणून द्यायचं आहे. त्यानंतर खण बघा, ख बोलताना साऊंड येतोय आणि अण बोलताना साऊंड येतोय. म्हणजेच विद्यार्थ्याला खला काहीच नाही याचा अर्थ ॲपल जसा असतो, ॲपल आणि अननस याला काहीच नसतो. काहीच नाहीची रेषा आडवी आपण धरत असतो. तर काहीच नाही हे लक्षात आणून द्यायचं आहे. हे जर विद्यार्थ्याला लक्षात आलं तर त्याचं जलद गतीने वाचन होणार आहे. गचा साऊंड, तचा साऊंड, घ अचा साऊंड, अचा साऊंड, छ बघा, ज म्हणजे साऊंड येतोय. 14 कडीचे स्वरांची गुंफण घालायचे. झ बोलताना बघा अज येतोय आणि ळ बोलताना अज येतोय. तला काहीच नाही याचा अर्थ काना नाही, विलांटी नाही. हे विद्यार्थ्याच्या लक्षात आणून द्यायचं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपण आडवी रेषला काहीच नाही समजत असतो आणि थ बोलल्यानंतर विद्यार्थी जेव्हा थ वाचन करत असतो तेव्हा आपल्याला हा साऊंड दाखवायचा आहे. तुला शेवटी अज आणायचा आहे. तुला शेवटी अज आणायचा आहे. द बोलून बघ, द द द द नंतर ध बोलून बघ, ध ध. या पद्धतीने विद्यार्थ्याला उच्चारण करता यायला पाहिजे. असं आपण काना विलांटीपासून खेड्यातल्या भाषेला प्रत्येकाला काय ते आपण हळूहळू दिवस दुसरा दिवस तिसरा यामध्ये समजून घेणार आहोत. तर या पद्धतीने विद्यार्थी 15 दिवसात 100% शिकतो. निपुण भारतासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही आमच्या शाळेत हा राबवलेला उपक्रम आहे. तुम्ही तुमच्या शाळेत राबवून बघा आणि खेड्यातली भाषा ही पद्धत विद्यार्थ्याला खूपच चटकन समजत असते. तुम्ही हा उपक्रम तुमच्या शाळेत राबवाल अशी 100% आशा मी बाळगतो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.